नमस्कार. 2026 हे नवीन वर्ष वृषभ लग्नाच्या जातकांसाठी आर्थिक समृद्धी आणि प्रगतीचे नवीन द्वार उघडणारं ठरेल. ज्यांच्या कुंडलीत पहिल्या घरात 2 हा अंक आहे ते वृषभ लग्नाचे जातक आहेत. देवगुरु बृहस्पतीचे भ्रमण 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या स्थानातून होणार असल्याने कुटुंबात शुभ कार्ये आणि धनाच्या प्रवाहात वाढ होऊ शकते. गुरुजी, देवगुरु बृहस्पती 1 जून 2026 पर्यंत धनाच्या म्हणजे 2ऱ्या स्थानात असतील. त्यांची 5वी दृष्टी 6व्या स्थानावर, जे नोकरी किंवा शत्रूचं स्थान आहे, 7वी दृष्टी 8व्या स्थानावर आणि 9वी दृष्टी 10व्या स्थानावर म्हणजे करिअरच्या स्थानावर पडते. यामुळे वृषभ लग्नाच्या जातकांना वडिलोपार्जित संपत्तीपासून लाभ किंवा नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळणं, याबद्दल आपण काय म्हणाल? आता जर द्वितीय स्थान धरलं तर द्वितीय स्थानाचे जे काही फलित आहेत त्या अनुषंगाने गुरु खूप चांगल्या प्रकारचे फलित देणार आहे. जरी ते मिथुन राशीत असले तरी, पण द्वितीय स्थान हे मारक आहे. मारक स्थान म्हटलं जातं, म्हणजे द्वितीयेश बुध मार्केश आहे. तर हे द्वितीयेश मार्केश गुरुचं गोचरीमध्ये सुरुवातीला जे संबंध आहे ते समसप्तकाचे आहेत. म्हणजे द्वितीयेश बुध हा गुरूंच्या समोर दृष्टीत धनुराशीतच आहे आणि तो कालपरत्वे तो फिरत राहणार आहे दर महिन्यामध्ये. पण या स्थानाच्या फलितामध्ये गुरु मारक स्थानाचा जो काही प्रभाव आहे किंवा मार्केशाचा जो प्रभाव आहे तो अत्यंत कमी करतो. म्हणजे तो त्याचा प्रभाव तो खूप कमी असतो. अगदी 10 किंवा 5% फळ त्याचं मिळतं. आणि त्यामुळे इथे गुरु मारक स्थानाला किंवा मार्केशाच्या संदर्भामध्ये ज्यांची रास असेल, ज्यांचे लग्न असेल त्यांना, किंवा जी स्थिती असेल ज्या घरात ते असतील मार्केश, तिथलं फळीत ते सुद्धा गुरूंच्या कृपेने खूप चांगलं मिळतं. म्हणजे इथे आपण बघूया की आरोग्यस्थान, मृत्यूस्थान म्हणजे अष्टमस्थान आहे, तर आरोग्य चांगलं राहील गुरूंच्या कृपेने. त्याशिवाय परत असं आहे की दुर्धर आजारामधनं सुद्धा ते चांगल्या प्रकारे गुरु त्या जातकाला, वृषभ लग्नाच्या जातकाला त्याच्यातून बाहेर काढतील. आता आपण बघूया, गुरूंची दृष्टी आहे ही 6ष्ठ स्थानावरती, जे प्रतिस्पर्धीचं स्थान आहे, पराक्रमाचं स्थान आहे. आणि 6ष्ठ स्थानावरती खरं म्हणजे असं आहे की ते बाधक थोडंसं करतं. तिथे गुरूंचे जसे शत्रू आहे, म्हणजे देवऋषी गुरु बृहस्पती हे देवऋषी आहे आणि शुक्र हे दैत्य ऋषी आहे. पण या ठिकाणी सुद्धा परत पुन्हा वर्षाच्या आरंभी जेव्हा गुरूंचं भ्रमण मिथुनेवरनं सुरू आहे त्यावेळेला शुक्र सुद्धा धनुराशीत गुरूंच्याच ह्याच्यात आहे. त्यामुळे ही मैत्रीपूर्ण स्थिती आहे, समसप्तक योग आहे. त्यामुळे 6ष्ठ स्थानाचं जे फलित आहे ते गुरु चांगलं देतील. म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे प्रतिस्पर्धीच लाभतील आणि अशा प्रकारच्या प्रतिस्पर्धींसोबतच वृषभ लग्नाच्या जातकाचा संबंध येईल. आता आपण गुरूंची दृष्टी आहे ती अष्टम स्थानावरती आहे, ती पाहतोय आपण. तिथे 4 ग्रह आहे वर्षाच्या सुरुवातीला, आणि ज्या वेळेला गुरूंचं भ्रमण हे प्रबल पूर्ण दृष्टीमध्ये पुनर्वसू नक्षत्रामधनं होईल त्यावेळेला अष्टम स्थानाचं फलित खूप छान प्रकारे पण चांगलं दिलं जाईल. याच्यामध्ये असं आहे की उदाहरणार्थ द्यायचं झालं की खूप वर्षापासून आजारी असलेलं किंवा अंथरुणावर खिळलेले ते वृषभ लग्नाचे जातक आहे, ते अचानकपणे, ज्याला आपण मिरॅक्युलसली म्हणतो की जादूची काठी फिरवल्याप्रमाणे त्यांचं आरोग्य सुधारेल. ते अंथरुणाला खिळून ते उठून बसतील, चालायला लागतील आणि त्यांची दैनंदिन कार्य करू लागतील. दुसरं असं आहे की दुसरं फलित असं गुरूंचं असं आहे की अष्टमावरती धनुराशीवर त्यांची दृष्टी जेव्हा असेल तेव्हा ते कारकत्व तिथे शुक्राचं आहे परत.
म्हणजे धनु राशीचे पहिलं नक्षत्र मूळ जे आहे ते तुमचं याला आहे, केतूचं नक्षत्र आहे. नंतर जे नक्षत्र आहे पूर्वाषाढा, हे नक्षत्र शुक्राचं आहे. आणि नंतरचे उत्तराषाढा जे नक्षत्र आहे ते रवींचं नक्षत्र आहे. रवी चतुर्थ स्थानाचे कारक ग्रह आहेत. त्यामुळे चतुर्थ स्थानाचं फलित, अष्टम स्थानावरची गुरुची दृष्टी, ती पण धनु राशीवरती, हे चतुर्थ स्थानाचं फलित देतील. पण फलित असं देतील की त्याच्यामध्ये तुमचे जमिनीच्या संबंधीचे अडकलेले व्यवहार हे गुरु मार्गी लावतील. जमिनी तुमच्या ताब्यात येईल, खरेदी खतं होतील आणि तुमचं नाव सातबाराला लागेल. कारण हा एक प्रकारचा तो लाभ आहे. कारण त्या स्थानाशी म्हणजे सुखस्थानाशी, सिंह राशीशी गुरु त्रय एकादश योगात येते. त्रय तिसरं म्हणजे कुटुंबाचं आणि 11 म्हणजे लाभाचं. अशा प्रकारचं ते त्रय एकादश योगाचं आहे. त्यामुळे कुटुंबाची मालमत्ता सुद्धा जी असेल, जी कधीची मिळालेली नाही आहे, आमची नावं लागली की आम्हाला तो वाटा हिस्सा मिळत नाही, किंवा कोर्टात जी केस आहे त्या कोर्टाचा निकाल या कालावधीमध्ये गुरु नक्की वृषभ लग्नाच्या जातकाकडनं लावतील. आता राहिला कर्मस्थानावरनं गुरूंची दृष्टी कर्मस्थानावरती नवपंचम योगाची दृष्टी आहे. नेमके तिथे वृधाच्या राशीमध्ये असलेले गुरु कुंभ राशीमधल्या राहूशी नवपंचम योग करतात. आता मिथुन राशी ही राहूची रास आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे ती उच्चीची राहूची रास असल्यामुळे आपल्या उच्चीच्या राशीमध्ये असलेले गुरु आपल्याशी नवपंचम योगात जेव्हा येतील तेव्हा हा राहू दशमस्थानावरचे ते काही त्याचे निगेटिव्ह जे काही फलित आहेत ते देणार नाही, पॉझिटिव्ह फलितच देतील. म्हणून जशी जी म्हण आखलेली आहे की जिसके म्हणजे ज्याच्या दशमामध्ये राहू आहे सगळं जग त्याच्या वशामध्ये आहे. तर हे गुरु ते जग वशकडे करण्याकरता त्यांना मदत करेल. आणि यामध्ये असा भाव आहे की ज्यांचं वृषभ लग्न आहे आणि ज्यांच्या दशमावरती सध्या राहूचं भ्रमण आहे, ही मंडळी राजयोगामध्ये जातील. म्हणजे आताच्या वर्तमानामध्ये तर ते जे काही बहुसंख्य नगरपालिकेच्या किंवा ह्याच्यामध्ये निवडून येतील ते त्यांच्या क्षेत्राचे, त्यांच्या वॉर्डाचे, त्यांच्या प्रभागाचे ते राजे असणार आहेत आणि त्या पदावरती येतील. आपण जर अभ्यास केला किंवा विश्लेषण केलं किंवा एक साधारणतः सर्वेक्षण केलं तर लक्षात येतं की बहुसंख्य निवडून आलेले जे काही जातक आहेत ते वृषभ लग्नाचे आहेत. धन्यवाद गुरुजी. 2 जून ते 31 ऑक्टोबर गुरु हे 3ऱ्या स्थानात येतील आणि तिथे कर्केत आल्यानंतर ते उच्चीचे होतील. जेव्हा गुरु 3ऱ्या स्थानात उच्चीचा होईल तेव्हा 5वी दृष्टी 7व्या स्थानावर म्हणजे विवाह स्थानावर, 7वी दृष्टी 9व्या स्थानावर म्हणजे भाग्यस्थानावर आणि 9वी दृष्टी 11व्या लाभस्थानावर असेल. वृषभ लग्नासाठी हा काळ भागीदारीतील व्यवसायासाठी आणि किंवा लहान भावंडांच्या सहकार्यासाठी चांगला काळ ठरेल का? या ठिकाणी इथे सुद्धा दृष्टी कर्केवरच्या भ्रमणामध्ये एक रास गुरूंची स्वतःची रास आहे आणि एक रास जी आहे सप्तम दृष्टी असलेली ती गुरूंची नीच रास आहे. पण कर्केचे उच्चीचे गुरु नीच राशीवरती जेव्हा पूर्ण दृष्टीने पाहता आहेत त्यावेळेला ते भाग्यस्थानात आहे ती मकर रास आणि त्यामुळे गुरु इथे भाग्याची वृद्धी करणार. आता कुटुंब स्थानातनं परत हे भ्रमण आहे त्यामुळे कुटुंबाचंही भाग्य उदयाला येणार. त्यामुळे कुटुंबामधले कलह सगळे मिटून सगळं कुटुंब एकत्र येऊन एकोप्याने त्याच्यामध्ये प्रगती होईल. लहान भावंड मोठ्या भावंडांचा आदर करतील, मोठे भावंड लहान भावंडांचं प्रेम करतील. वृषभ लग्नाच्या जातकांच्या दृष्टीने. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये म्हणजे जसं परत आपण ह्याला म्हणतो की भाग्याच्या ह्याच्यामध्ये व्यवसायाचं पण भाग्य वृद्धंगत होईल, कर्माचं भाग्य वृद्धंगत होईल आणि सर्व दृष्टीने कर्केच्या उच्चीच्या गुरु उच्च प्रतीचं फलित
याच्या संदर्भात देतील. आता ह्यामध्ये आपण सप्तस्थानाचा परत एक संदर्भ घेऊया की सप्तस्थान हे विवाहस्थान आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून अडथळलेले, अडकलेले किंवा ठरत नसलेले वृषभ लग्नाचे जातक स्त्री अथवा पुरुष यांचे विवाह या कालावधीमध्ये निश्चित होऊन लवकरात लवकर संपन्न होतील आणि त्यांचे संसार सुरू होतील. त्याचप्रमाणे जर पार्टनरशिपमध्ये तुमचा पार्टनर बऱ्याच कालावधीपासून तुमच्याशी वितुष्टात आहे किंवा तुमच्याशी नाराज आहे किंवा तुमच्याशी तो संपर्कात येत नाही आहे, जरी तुमचा तो योग्य भागीदार आहे, तर त्याच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील आणि तो पार्टनर तुमच्या संपर्कात येईल आणि तुमची जी काही पार्टनरशिप असेल, भागीदारी असेल, ती योग्यतेने सुरू होईल. तिसरं आणखी याच्यामध्ये गुरूंचं फलित, शुभफलित आणि भाग्यकारक फलित असं आहे की जेव्हा वितुष्ट निर्माण झालेलं आहे पतिपत्नींमध्ये आणि दोघेही आपले विभक्त आहेत आणि नेमका काउन्सिलर्सकडे फक्त चर्चा चालू आहे वारंवार आणि काही केस लागत नाहीये, घटस्फोट होतही नाहीये आणि एकोपा पण होतही नाहीये, या ठिकाणी इथे गुरूंच्या कृपेने सर्व सुरळीत होईल, गैरसमज दूर होतील. आर्बिट्रेटर म्हणजे जो काही आर्बिट्रेटर आणि कोर्टाच्या साहाय्याने दोघांचा संसार नव्याने पुन्हा सुरू होईल असे योग आहे. लाभस्थानावरती मीन राशीवर गुरूंचं भ्रमण दृष्टी आहे नवपंचम योगाची. तिथे शनी आहेत. शनी भाग्येश दशमेत आहे. मग भाग्येश आणि दशमेशावरती गुरूंची दृष्टी, त्यामुळे कर्म भाग्यकारक होणार. त्याच्यानंतर कर्म सात्विक कर्म होणार. कुठल्याही प्रकारचं बाधा येणारं किंवा कायद्याच्या चौकटीत अडकणारं असं कुठलंही कर्म, व्यवसाय आणि आचरण होणार नाही. ह्याची दक्षता हे वृषभ लग्नाच्या तृतीय स्थानामध्ये आले भ्रमण करणारे कर्केचे गुरु घेतील आणि ते घेतातच अशी त्याची स्थिती आहे. गुरुजी, गुरुदेव जेव्हा परत राशी परिवर्तन करून 31 ऑक्टोबर नंतर चौथ्या स्थानात म्हणजे सिंह राशीत येतील वृषभ लग्नाच्या, त्यावेळेला ते 8व्या, 10व्या आणि 12व्या स्थानाकडे बघतायत. यामुळे घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होतानाच करिअरमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे का? सिंह राशीवरनं भ्रमण करणारे गुरु हे सुखस्थानावरनं भ्रमण करणारे वृषभ लग्नाच्या चतुर्थ स्थानावरनं आणि तिथून त्यांची दृष्टी आहे अष्टम स्थानावरती धनु राशीवर, दशम स्थानावरती कुंभ राशीवर आणि व्ययस्थानावर मेष राशीवर. द्वादश हे गुरूंचं पण स्थान आहे. ज्याप्रमाणे भाग्यस्थान हे गुरूंचं नैसर्गिक स्थान आहे, म्हणजे स्वामी ते व्ययाचे, भाग्याचे आणि व्ययाचे स्वामी आहेत. पण आपण आधी असं घेऊ की त्यांची जी भ्रमण सुरू आहे चतुर्थ स्थानावरनं सिंह राशीतनं, तर सिंह राशीमधनं त्याच वेळेला भ्रमण करता आहेत केतू. सिंह राशीमधनं भ्रमण करणारे केतूंचे जे काही ते नकारात्मक जी काही ऊर्जा आहे किंवा नकारात्मक शक्ती आहे किंवा नकारात्मक भूमिका त्यांच्या केतूच्या भ्रमणामुळे वृषभ लग्नाचे जातक घ्यायला लागले आहे, त्याचं शमन होईल किंवा त्याची उपरती होईल की नको, ही भूमिका जी आपण घेतो आहे नकारात्मक, ही चुकीची आहे, याच्यात आपलंच नुकसान आहे, याची जाणीव ज्या वेळेला गुरु सिंह राशीवर भ्रमण करायला सुरुवात होईल त्याच वेळेला लगेच तो जातकाच्या मनप्रवृत्ती होईल आणि त्याला समाधानकारक असं फळ मिळत जाणार असल्यामुळे गुरु ह्या चतुर्थ स्थानावरचं भ्रमण हे वृषभ लग्नाच्या जातकांना खूपच शुभ आणि फलदायी आहे. आता गुरूंची दृष्टी ही अष्टम स्थानावरती आहे, जिथे धनुरास आहे. धनुराशीमध्ये वर्षाच्या सुरुवातीला जे ग्रह होते त्यांचा बराचसा बदल झालेला असेल आणि धनुराशीवरती अष्टम स्थानावरती गुरूंची दृष्टी आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दुर्धर आजार होणार नाही, कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही, कुठल्याही प्रकारच्या शारीरिक बाधा होणार नाहीत. आणि समजा ज्या यापूर्वी झालेल्या असतील काही कारणास्तव किंवा काही याच्यामुळे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याची जी काही पीडा आहे किंवा शरीराला जो काही त्याचा त्रास आहे तो त्रासही शमन होईल.
या ठिकाणी सिंहस्थ होतो हे गुरु. जेव्हा सिंह राशीला येतात तर तो सिंहस्थ म्हटला जातो. पण सिंहामध्ये जरी असले गुरु तरी स्वराशीवरती ते खूप कृपादृष्टी करतील अष्टम स्थानामध्ये. त्यामुळे ॲक्सिडेंटचा धोका नाही किंवा कुठल्याही प्रकारचा घातपाताचा धोका नाही. आणि याच्यामध्ये असं आहे की अष्टम स्थानावरती जेव्हा गुरूंची पूर्ण दृष्टी येते तेव्हा त्या माणसाची आध्यात्मिक उन्नती जास्त होते. तो अध्यात्माकडे कल होतो त्याचा. कधीही नव्हे तो काही करणारा, इतरांच्या सहवासामुळे तो स्तोत्रपठण, मंत्रपठण, पूजेमध्ये जाणं, देवदर्शन घेणं, देवाला काही अर्पण करणं, या दृष्टीने त्या कर्म त्याचं मार्गी लागेल. अशी ह्या गुरूंची चतुर्थ स्थानामधलं जेव्हा भ्रमण करतात वृषभ लग्नाच्या, तेव्हा ती फलित देतात आणि ती त्याच्याप्रमाणे त्या माझ्या जातकाचं आचरण होतं. आता आहे गुरूंची दृष्टी ही दशमस्थानावरती आहे. दशमस्थान परत कर्मस्थान आहे. याच्यामध्ये असं आहे की फक्त एवढाच फरक आहे की ज्या वेळेला आपण म्हणतो की गुरु भ्रमण करतायत, जिथे भ्रमण करतायत त्या स्थानाच्या एका फळाचा ते नाश करतात. म्हणजे स्थाननाशो गुरु गुरु. तर या ठिकाणी जेव्हा कर्मस्थानावरती गुरु पूर्ण दृष्टीने कुंभ राशीच्या घरांवरती म्हणजे कुंभ राशीवरती पाहतायत आणि कुंभ राशीत तिथे राहू आहे, तर राहूची पीडा ते कमी करतील. पण दशमामध्ये परत राहू हा खूप म्हणजे भाग्यकारक लोकांच्या ह्याच्यात असतो. राजकीय संबंध त्याचे जास्त असतात, किंबहुना तो राजकारणामध्ये किंग मेकर असतो. एखाद्या कार्यालयामध्ये तो खरं कुठल्याही पदावरती नसतो, ज्युनियर पदावरती असेल, पण त्या कार्यालयाचे सगळे व्यवहार तो इतके व्यवस्थितपणे हाताळत असतो आणि त्याला हे परत. वृषभ लग्नाचा जो जातक आहे त्याच्या दशमावरती गुरूंची ही पूर्ण दृष्टी आहे आणि त्यांचं भ्रमण जे सुखस्थानावरनं आहे, तर या ठिकाणी गुरु त्या जातकाकडनं कुठल्याही प्रकारचं चुकीचं कर्म करून घेणार नाही. त्याला प्रवृत्ती सत्कर्माची देतील. सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथान आवडो, अशा प्रकारची उक्ती आचरण वृषभ लग्नाचा हा जातक गुरूंच्या चतुर्थ स्थानावरच्या भ्रमणानंतर व दशमस्थानावरच्या त्यांच्या पूर्ण दृष्टीने त्या प्रभावाखाली आचरण करेल, अशी ही स्थिती आहे. आता आणखीन आपली ही पूर्ण दृष्टी राहिली आहे गुरूंची जी 9वी दृष्टी, जी त्यांची सिंह राशीवरती भ्रमण करत असताना चतुर्थ स्थानातून व्ययस्थानावरती पूर्ण दृष्टीने गुरु पाहता आहे. व्ययस्थानामध्ये मेष रास आहे आणि मेष रास ही नैसर्गिकदृष्ट्या पूर्व दिशेची रास आहे. त्यामुळे जे जातक वृषभ लग्नाचे जातक आहे ते त्यांचं जर काही नुकसान झालेलं असेल किंवा व्यय झालेला असेल किंवा खर्च झालेला असेल आणि तो अकारण झालेला असेल, कारण त्या आधीच्या वृषभ लग्नाच्या दशमातल्या राहूंच्यामुळे गुरूंचं भ्रमण होण्यापूर्वी तो अकारण खर्च झालेला असेल, तो पूर्व दिशेला तो कडनं अचानकपणे काहीतरी उत्पन्नाचं साधन उपलब्ध होईल आणि त्यांचा तो व्यय भरून निघेल. हे फार महत्वाचं आहे. दुसरं असं आहे की व्ययस्थान हे एकादश स्थान, द्वादश स्थानात तिथं क्रूर जे काही असेल ते क्रूर ग्रहांची पीडा शमन होईल. पण तिथे क्रूर ग्रह काही नाही आहे, शुभग्रह पण नाही आहे. पण मग द्वादशेशाचा मंगळ जो आहे तो गुरूंच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला गुरूंचं सिंह राशीवरनं भ्रमण आहे त्यावेळेला त्याचा संबंध गुरूंशी जो आहे तो खूप चांगला फल देणारा आहे आणि तो वृषभ लग्नाच्या जातकाचं संरक्षण करणारा आहे. धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेसाठी, आपल्या मार्गदर्शनासाठी. आपल्यालाही जर गुरुजींची अपॉइंटमेंट हवी असेल, त्यांच्याकडनं काही मदत हवी असेल तर आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करू शकता, नाहीतर खालती कॉमेंट्समध्ये लिहू शकता हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.